ओम श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आपण बघत आहोत संपूर्ण शिवमहापुराण आणि आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत रुद्रसंहितामधील दुसरा खंड म्हणजे सतीखंड. पहिला आपण खंड बघितला तो म्हणजे सृष्टीखंड आणि आजचा म्हणजे सतीखंड. सतीखंडामध्ये आज आपण बघणार आहोत की सदाशिव हे जोगी आहेत, परंतु त्यांच्या मनामध्ये विवाहाचा विचार कशा प्रकारे निर्माण झाला, सती शिवपत्नी कशी झाली आणि तिने दक्षावर रागवून तिने आपल्या देहाचा त्याग हा कसा केला. त्याचप्रमाणे भगवान सतीचे महत्त्व अधिक जास्त आहे आणि तेच महत्त्व आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. त्यानंतर ब्रह्माने कामदेवांना कुठली शापवाणी दिली हे देखील आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. सती ही हिमालयाची कन्या कशी झाली, तसेच ती शिवपत्नी कशी झाली, पार्वतीने कशा प्रकारे कठोर तपश्चर्या केली आणि तिचा शिवजींबरोबर विवाह कसा झाला, शिवजींच्या अर्ध्या शरीरावर तिला स्थान कसे प्राप्त झाले, भगवंतांचे अर्धनाटीश्वर रूप कसे आहेत, या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या भागामध्ये बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. ब्रह्मदेव म्हणतात, संध्या ही माझी कन्या, तिचे अलौकिक असे सौंदर्य पाहून मी कामपीडित झालो. त्यावेळी महायोगी रुद्रांनी माझा धिक्कार केला आणि पितृधर्माचे स्मरण करवले. त्यानंतर ते कैलास पर्वतावर निघून गेले. मी मायाने मोहित झालो होतो, त्यामुळे त्यांच्याबद्दल माझ्या मनात वैरभाव हा निर्माण झाला. मी शक्तीची आराधना केली. महादेवांना मोहित करण्यासाठी दक्षापासून सतीची निर्मिती देखील केली. दक्षसुता उमा हिने कठोर तपश्चर्या केली व रुद्राची पत्नी झाली. दोघांचा प्रपंच सुखाने सुरू होता. यानंतर शिवजींच्या मायेने दक्षाच्या मनात अहंकार निर्माण झाला. ते रुद्राची निंदा करू लागले. त्यांनी एक मोठा यज्ञ केला आणि त्यामध्ये सहभागी होण्यासाठी मला श्रीहरींनी देवांना व अनेक ऋषीमुनींना आमंत्रणे दिली, परंतु रुद्र आणि सती यांना बोलवले नाही. तरी देखील तिने वडिलांनी आयोजित केलेल्या यज्ञास जाण्याचे ठरवले. रुद्रांनी समजावून सांगण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु सतीने हट्ट सोडला नाही. रुद्राला घेऊन सती वडिलांच्या यज्ञात आली, परंतु तिला कोणी मानसन्मान दिला नाही, विचारले देखील नाही. रुद्राबरोबर कोणी बोलले देखील नाही. सतीला हा अपमान सहन झाला नाही व तिने धगधगत्या यज्ञकुंडात उडी मारून सर्वांसमोर देहत्याग हा केला. सतीच्या देहत्यागाची वार्ताही शंकरांना कळाली. त्यांनी गणांसहित वीरभद्राला तेथे पाठविले. त्यांनी दक्षांचा शिरच्छेद केला व त्यांचे मस्तक यज्ञकुंडात टाकले. पुन्हा वीरभद्र गणांसह कैलासावर आला. त्यांनी महादेवास सर्व वृत्तांत सांगितला. सर्व देवतांनी शिवांची स्तुती करून दक्षाला जिवंत करण्याची विनंती केली. शिवजींनी दक्षाला जिवंत केले. पुन्हा यज्ञ केला. सर्वांनी रुद्राची पूजा केली. तीच सती पुढे हिमालयाची कन्या झाली. तिचे नाव पार्वती असे ठेवले. तिने कठोर तपश्चर्या केली आणि पुन्हा शिवांची पत्नी म्हणून तिला वरले गेले. नारद ब्रह्मदेवांना म्हणतात की, हे विधाता, शिवचरित्रामध्ये भगवती सतीचे महत्त्व अधिक जास्त आहे आणि ते कसे ते आम्हाला सांगा. तेव्हा ब्रह्मदेव नारदांना सांगतात की, पूर्वी भगवान शंकर निर्गुण निराकार होते. उमेशी विवाह केल्यावर ते द्विरूप झाले. ते सगुण बनले आणि शक्तिशाली झाले. त्यांच्या उजव्या अंगातून विष्णूची उत्पत्ती झाली, डाव्या अंगातून माझी उत्पत्ती झाली, हृदयातून रुद्राची उत्पत्ती झाली. तेव्हापासून सदाशिवाची ब्रह्मा, विष्णू व रुद्र ही 3 रूपे क्रमशः सृष्टीकर्ता, पालनकर्ता आणि संहारकर्ता म्हणून प्रसिद्ध झाली. शिवजींची तपस्या करून मी सूर, असुर व देवगण आदी निर्माण केले. प्रजापती व देवश्रेष्ठींना उत्पन्न केले. त्यामुळे मला फार समाधान झाले. मी प्रभावशाली मानसपुत्रांना निर्माण केले. तसेच माझ्या मनापासून
अत्यंत मनोहर रूप असलेली कन्या निर्माण झाली. तिचे नाव संध्या. ती मंत्रजाप करत असे. तिच्या सौंदर्याने मुनिजन मोहित होऊन लागले. माझ्या मनापासून एक पुरुषही निर्माण झाला. तो अतिशय अद्भुत असा होता. त्याची अंगकांती सुवर्णासमान होती. त्यांचे संपूर्ण शरीर हे बांधेसूद आणि लोभस होते. त्याच्या श्वासोच्छ्वासातून देखील सुगंध प्रगट होत होता. त्याच्या अंगावर केशराच्या उटीचा सुवास होता. त्याने माझ्याकडे पाहिले आणि मला नमस्कार केला आणि तो म्हणाला, तुम्ही खरोखर शक्तिशाली आहात. आता माझे कार्य सांगा. मला अनुरूप असे स्थान सांगा आणि अनुरूप पत्नी देखील द्या. हे त्याचे बोलणे ऐकून मी अतिशय आश्चर्यचकित झालो. थोडा वेळ मी काहीही न बोलताच मग मी त्याला म्हणालो की, हे भद्रपुरुषा, तू आपल्या रूपाने आणि 5 पुरुष बाणांनी स्त्री पुरुषांना मोहित करून सृष्टीचे सनातन कार्य कर. तुझ्यासमोर त्रैलोक्यामधील कोणीही उभा राहू शकणार नाही. मी विष्णू आणि रुद्र सर्वजण तुला वश होऊन राहू. इतर तू तुझ्या समोरच उभे राहू शकणार नाही. तू गुप्तपणाने सर्वांच्या शरीरात राहून त्यांच्यासाठी सुखाचा उद्देश हो. तुझ्या पुष्पबाणांनी सर्वांची मने वेधली जातील. तू त्यांच्या मनामध्ये सदैव जागृत राहशील. तुझे हे कार्य सृष्टीप्रवर्तक कृपाची असेल. माझे पुत्रच तुला नाव देतील. मी त्यांच्याकडे पाहिले आणि कमलासनावर बसलो. ब्रह्मदेव नारदांना म्हणतात की, माझा अभिप्राय जाणून मरीची आदी ऋषींनी एकमेकांशी विचारविनिमय केला. माझ्या मनापासून उत्पन्न झालेल्या पुरुषास ते म्हणाले की, तू आमचे व ब्रह्मदेवाचे चित्त विचलित केलेस, म्हणून तुला मंथन असे म्हणतील. जगात तुझ्यासारखा सुंदर आणि कामरूप कोणी नाही, म्हणून तुझे दुसरे नाम कामरूप असे असेल. मदाचा प्रादुर्भाव करणारा म्हणून मदन आणि तुला तर्प असल्यामुळे कंदर्प अशी देखील नावे असतील. तुझ्या एवढ्या कोणीही पराक्रमी नसेल. दक्षाची एक कन्या ही तुझी पत्नी होईल. कामदेवांनी आपल्या पुष्परूपी 5 बाणांना रोचन, हर्षण, मोहन, पोषण, मारण अशी 5 नावे दिली. त्याने बाणांची परीक्षा घेण्याचा प्रयत्न केला. कोणावर काय परिणाम होतो ते कामदेवास पाहायचे होते. त्याने प्रत्ययाचा खेचता सुगंधित असा वायू वाहू लागला. त्यामुळे सर्वजण मोहित झाले. सर्वांच्या मनात कामविचार जागृत झाला. हे पाहून कामदेवांचा आत्मविश्वास जागृत झाला. त्यावेळी धर्मराज तेथे उभा होता. सर्वांच्या मनात पापबुद्धी निर्माण झालेली पाहून त्याला फार दुःख झाले आणि त्याने शंकराचे स्मरण केले. त्यावेळी आर्तभावाने दिलेली हाक ऐकून शंकर तेथे प्रकट झाले. शंकर मला म्हणाले की, संध्या ही तुझी कन्या आहे, तर मग तिच्याविषयी तुझ्या मनात कामविचार कसा निर्माण झाला? वेद तुझ्या मुखात आहे, तरी पण सर्व ज्ञान तू विसरलास. तुझा विवेक कुठे गेला? एका स्त्रीला पाहून तुझे मन मोहित झाले. तुझा धिक्कार असो. शंकराचे बोलणे ऐकून मला दरदरून घाम फुटला आणि मी कामविचाराचा त्याग केला. त्याच वेळी दक्षाच्या घामातून एक कला उत्पन्न झाली. ती सर्व गुण संपन्न आणि अतिशय सौंदर्यवान अशी होती. तिचे नाव होते रती. तिचे रूप पाहून अनेक ऋषी मोहित झाले. निर्दोष अशा संध्येमुळे अनेक पितरांची सृष्टी ही अस्तित्वात आली. धर्मामुळे महादेव प्रकट झाले. त्यांनी ऋषींना आशीर्वाद दिला. ते निघून गेले. मला कामदेवाचा खूप राग आला. त्यामुळे मला लज्जित व्हावे लागले आणि मी त्याला शाप दिला. शिवनेत्रातील अग्नीने तू भस्मसात होशील. कामदेव घाबरला आणि त्याने उशाप मागितला. मी पुन्हा सांगितले, शिवजी ज्यावेळी विवाह करतील, पार्वतीबरोबर त्यांचा विवाह झाला की तुला दुसरे शरीर प्राप्त होईल. हा उशाप ऐकून कामदेव आणि सर्व ऋषीमुनींनी समाधान प्राप्त झाले आणि मी ते निघून गेल्यावर सर्वजण आपल्या स्थानी निघून गेले. मित्रांनो, यापुढील भाग बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.